तू नेहमी आम्हाला घालून पाडून बोलतोस, इतरांच्या आई वडिलांची उदाहरणं देतोस ना. आता काय म्हणालास तू? जर आई वडील निवडायचं स्वातंत्र्य असतं तर तू आम्हाला कधीच निवडलं नसतंस. पण एक लक्षात ठेव, आम्ही कधी तुला दुसऱ्यांच्या मुलांची उदाहरणं दिलेली नाहीयेत, पण आज देतो. जरा जयंतकडे बघ ना. जयंतचं काय? अरे त्याला तर आई वडीलच नव्हते रे, अनाथ आश्रमात मोठा झाला तो. पण त्यानं किती मोठा व्यवसाय उभा केला स्वतःच्या हिमतीवर, किती यश कमावलं त्यानं. तू का नाही तसं केलंस? तू का नाही प्रयत्न केलेस? हे सगळं मला ऐकवतोस ना? आता सांग ना, या प्रश्नाचं उत्तर दे. अरे तू आई. वरद 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 कुठे होतास तू? काय रे आई बाबांना न सांगता कुठे गेला होतास? प्रेमाने कसलं विचारताय त्याला? नीट विचारा. काय रे? कुठे गेला होतास? हा? काय करताय? आल्या आल्या काय ओरडताय त्याच्यावर? भाऊजी कुठे होता हा? पण मग वरद, तू इकडच्या घरापाशी कसं काय आलास? आई, माझी ना स्कूल बस मिस झाली. मग मी चालत घरी यायला निघालो, पण ना मला आपल्या नवीन घराचा पत्ताच सापडत नव्हता. मग मला एका अंकलने मदत केली. मला या घरचा पत्ता माहिती होता ना, म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आलं. मग त्यांना काहीतरी काम आलं म्हणून ते मला मध्ये सोडून गेले. आणि आजोबा, त्या काकांनी तुम्हाला ही चिठ्ठी द्यायला सांगितली. चिठ्ठी? आज नातू घरी आलाय, आता तरी सही करा, नाहीतर पुढच्या वेळेस तुमचा नातू घरी येणार नाही. भावना, सावकाश काय झालं? तू गरज होती का वाकायची? काही झालं असतं म्हणजे तुला? अहो ते तेल खाली सांडलं होतं ना, म्हणून अरे मी बापरे, पुसत थांब होते. थांब थांब थांब. सावकाश इकडे तू, इकडे भावना ग, तेल सांडलं तर राहू दे ना ग, आम्ही कुठे बघितलं असतं ना. अहो हे बघ भावना, प्लीज एक गोष्ट आहे ना, तू नीट लक्षात ठेव. घरातली कुठलीही कामं तू आता करणार नाहीयेस. आम्ही सगळं काय ते बघून घेऊ. अहो पण भावना, तू आता फक्त स्वतःची काळजी घे. उजाडलं म्हणजे आता मॅकॅनिक नक्कीच येऊ शकतो. हॅलो, हाय, मी तुम्हाला रात्री फोन केला होता बघा. हा, गाडी बिघडली होती म्हणून. तुम्ही आत्ता येऊ शकता का? ग्रेट. या मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. हां, थँक्यू दादा. मिस्टर जयंत कानेटकर, आता तुम्हाला इथून निघावंच लागेल. एक्सक्यूज मी साहेब. तुमचीच गाडी दुरुस्त करायची आहे का? हो, पण तुम्हाला कोणी पाठवलं? अहो साहेब, रात्रभर तुम्ही इथेच आहेत की, आणि हे बघून मला एका भल्या माणसाने फोन केला आणि मी इथे आलो. बरं, एक काम करा, गाडीचं बोनट उघडा, मला बघायचं आहे काय प्रॉब्लेम आहे ते. हो, तुम्ही वा पुढे, मी आलोच. ओके. सॉरी मिस्टर कानेटकर, म्हणजे मला कळलंच नाही माझा डोळा कधी लागला ते. खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला असं अवघडून बसावं लागलं. नो शान्वी, इट्स ऑल राईट. तुम्ही प्लीज असं गिल्टी फील करून घेऊ नका. मिस्टर कानेटकर, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. म्हणजे तुम्ही रात्रभर माझ्यासोबत होतात, त्यामुळे मला अजिबात अनसेफ वाटलं नाही. खरंच थँक्यू.
हॅलो, लक्ष्मी दळवी, आत्ताच्या आत्ता मी सांगतो त्या ठिकाणी या. कोण बोलतोय? हे महत्वाचं नाही. भावना गाडे पाटील तुमचीच मुलगी आहे ना? हो, काय झालं भावनाला? तिच्या बाबतीत एक मोठी घटना घडली, त्यामुळे लगेच या. मी आशा करतो की तुम्हाला कळलं असेल. हॅलो 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 हॅलो. अरे ठेवला वाटतं. ए सुपर असं पण मला वाटतं टेन्शन घेतलं गोष्टी. थांब. सिद्धू, सिद्धू, हे बाळा, भावना कशी, काय झालंय? आता मला एका माणसाचा फोन आला होता. तो म्हणतो तुझं बापता. सुपर सासू ऐक, शांत शांत सांगतो सगळं तुला. आणि शांत कशी हो बाळा? भावनाला काहीतरी झालंय. कोणाचा तरी फोन आला होता मला. अगं सुपर सासू, तो जो फोन आहे ना, तो मिस केला होता. अगं तू जरा गंमत करायची होती तुझी, म्हणूनच जरा आवाज बदलून बोलत होतो. अरे वेडा आहेस का तू? ही कसली जीवघेणी मस्करी? अगं मग काय करावं? हं? तुला तुझ्या जावयाची आणि मुलीची आठवण येतच नाही अगं, म्हणून मग असं सगळं करावं लागतं. तू भेटायला सुद्धा येत नाही कधी. अरे माझ्या लेकीचं सासर येते, सारखं सारखं उठून येऊ शकते का मी? मला काही ऐकायचं नाहीये. एक महत्वाची गोष्ट सांगायची तुला, त्यामुळे त्वरित तात्काळ ताबडतोब इकडे. सिद्धू, भावना ठीक आहे ना? तू ठीक आहेस ना? अगं सांगतो ना, तू येत राहते. अरे पण ऐक. अरे देवा, असं घाईघाईत का बोलवतोय सिद्धू? माझी भावना ठीक असेल ना? नमस्कार साहेब. नमस्कार. काय झाला का प्लॉट रिकामा? नाही ना साहेब, आजूबाजूचे सगळे प्लॉटचे मालक आपला प्लॉट विकायला तयार आहे. परंतु हीच एक फॅमिली आहे जी अडून राहिलेली आहे. दुप्पट किमतीची ऑफर झाली, धमकी पण देऊन झाली, परंतु याच्यावर यांचा काहीही परिणाम होत नाही. ही मिडल क्लास लोक आहेत ना, फार चिवट आणि लोचट असतात. उगाच जुनी स्वप्न उराची बाळगून बसतात. बघा काय फोर्स लावून. हो साहेब. थांबा. सिद्धिराज, हे सिद्धिराज, हा पप्पा. बस. हे आमचे धाकटे चिरंजीव नमस्कार. सिद्धिराज गाडे पाटील. हे त्यांच्यावर अशी काय जादू करतील? अहो ते जागेपणी काय झोपेती सही करतील. मग काय पाठवू का त्यांना? नको 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 नको. सिद्धिराज गाडे पाटलांना कामाला लावणे म्हणजे आम्ही अगदीच निकम्मे आहोत असं वाटेल. नाही, नेमकं काय करणार आहात तुम्ही तुमच्या प्लॉटवर? लोकांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा. तो प्लॉट जो आहे त्यावर आपण रो हाऊसेस आणि कॉम्प्लेक्स उभारणार आहोत.